श्री स्वामी समर्थ मित्रांनो, नरक चतुर्दशी हा कार्तिक मासाच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला येणारा दिवस आहे. या दिवसाला छोटी दिवाळी असेही संबोधले जाते. दीपावलीच्या 5 दिवसांच्या उत्सवात नरक चतुर्थी हा दुसऱ्या दिवशी येणारा सण आहे. या दिवसाला छोटे दिवाळी असे म्हटले जाते. याच दिवशी हनुमान जयंती देखील असते. नरक चतुर्थीच्या रात्रीची पूजा बुधवार 30 ऑक्टोबरला होईल. उदय तिथीनुसार रूपचतुर्दशीचे अभ्यंगस्नान 31 ऑक्टोबर रोजी होईल. नरक चतुर्दशी, छोटी दिवाळी, कार्तिक अमावस्येला मोठी दिवाळी आणि कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देव दिवाळी साजरी केली जाते. पाहूया नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी असे का म्हटले जाते. कार्तिक मासाच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला छोटी दिवाळी साजरी केली जाते. या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध केल्यानंतर 13,000 महिलांना त्याच्या कैदेतून मुक्त केले होते. त्यानंतर देवलोकांनाही स्वतंत्र केले. याच आनंदासाठी सर्वत्र दीपक उजळून उत्सव साजरा केला जातो. याच दिवशी श्री कृष्ण, हनुमान आणि यमदेवाची पूजा केली जाते. या दिवाळीच्या दिवशी अभ्यंग स्नानाने व्यक्तीचे रूपही उजळते. तसेच यमाच्या नावाने दिवा लावून मृत्यूनंतर नरकात जाणे टाळता येते, अशीही धार्मिक मान्यता आहे. भगवान श्रीकृष्णाने आपली पत्नी सत्यभामा यांच्या सहकार्याने नरकासुराचा दैत्याचा वध केला होता. या दैत्याचे नाव भौमासूर असेही होते. या नरकासुराने 16,000 स्त्रियांना कैदेत डांबून ठेवले होते. नरकासुराने इंद्रदेवाचे राज्य देखील आपल्या ताब्यात ठेवले होते. याच कारणामुळे भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. नरकापासून वाचण्यासाठी साजरी केली जाते ही छोटी दिवाळी. या बाबतीत तिसरी कथाही सांगितली जाते. त्यानुसार रंतीदेव नावाचा एक धर्मात्मा राजा होऊन गेला. त्याने नकळतपणे देखील कोणतेही पाप केले नाही. तरीही मृत्यूची वेळ जवळ आल्यानंतर यमदूत त्याला नरकात नेण्याची तयारी करू लागले. राजा म्हणाला की माझ्यावर कृपा करा आणि सांगा की मला कोणत्या पापामुळे नरकात नेले जात आहे. हे ऐकून यमदूत म्हणाले, हे राजा, एकदा तुझ्या दारावरून एक ब्राह्मण भुकेलेला परत गेला होता. हे त्यात पापाचे फळ आहे. हे ऐकून राजाने यमदूताकडे 1 वर्षाची वेळ मागितली. त्यानंतर यमदूताने राजाला 1 वर्षाची मुदत दिली. राजा आपली चिंता घेऊन ऋषींकडे गेला आणि त्यांना आपली सर्व कहाणी कथन केली. या पापांपासून मला मुक्ती मिळावी यासाठी मी काय करावे, असे राजाने ऋषींना विचारले. त्यावर ऋषींनी राजाला सांगितले की कार्तिक मासाच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला व्रत करावे आणि ब्राह्मणांना भोजन दान द्यावे. त्यानंतर त्यांच्याकडे आपल्या अपराधांसाठी क्षमा याचना करावी. ऋषींनी जे काही सांगितले तसेच राजाने केले. अशा प्रकारे राजा पापमुक्त झाला आणि विष्णू लोकात स्थान प्राप्त केले. त्या दिवसापासून पाप आणि नरकापासून मुक्ती मिळवण्याच्या हेतूने भूलोकात कार्तिक चतुर्दशीला व्रत केले जाते. राजा बळीच्या राज्यात साजरी केली जाते दिवाळी. या दिवशी दक्षिण भारतात वामन पूजा केली जाते. असे म्हणतात की बळीला म्हणजे महाबली भगवान विष्णूने वामन अवतारात दरवर्षी त्याच्याकडे पोहोचण्याचा आशीर्वाद दिला होता. याच कारणामुळे वामन पूजा केली जाते. बळी म्हणाले, हे भगवान, तुम्ही कार्तिक कृष्ण त्रयोदशीपासून अमावस्येच्या अवधीत माझी संपूर्ण पृथ्वी मोजली आहे. म्हणून जी व्यक्ती माझ्या राज्यात चतुर्दशीच्या दिवशी यमराजाच्या निमित्त दीपदान करेल त्या व्यक्तीला यमयातना होऊ नयेत आणि त्या व्यक्ती या पर्वात दिवाळी साजरी करेल त्याचे घरी
नेहमी देवी लक्ष्मी राहील. त्याचे घर देवी लक्ष्मी कधीही सोडणार नाही. ही कथा ऐकल्यानंतर भगवान वामन म्हणाले की, राजन, असेच होईल, तथास्तु. भगवान वामन यांनी राजा बळीला दिलेल्या या वरदानानंतर नरक चतुर्दशीच्या दिनी यमराजाच्या निमित्ताने व्रत, पूजन आणि दीपदानांचे प्रचलन सुरू झाले आहे. मित्रांनो, दिवाळीचा सण अतिशय जल्लोषात आणि आनंदात साजरा करण्यात येतो. वसुबारस आणि धनत्रयोदशीनंतर येते ती छोटी दिवाळी म्हणजे नरक चतुर्दशी. या दिवशी दिवाळीची पहिली आंघोळ केली जाते. मराठी पंचांगानुसार आश्विन कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला नरक चतुर्थी साजरी केली जाते. यंदा पंचांगानुसार आश्विन कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी 13 ऑक्टोबर 2024ला दुपारी 1:15 पासून ते दुसऱ्या दिवशी 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:52 चतुर्दशी तिथी असणार आहे. अशामध्ये नरक चतुर्दशी साजरी करण्याची भ्रमण आहे. 30 की 31ला पहिली आंघोळ कधी करावी, तर उदय तिथीनुसार नरक चतुर्दशी 31 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे. याच दिवशी दिवाळीची पहिली आंघोळ करायची आहे. या दिवशी पहाटे उठून उटणे तेल लावून अभ्यंग स्नान करतात. त्यानंतर नवीन कपडे घालून फराळावर ताव मारला जातो. यालाच छोटी दिवाळी असे म्हणतात. अभ्यंग स्नान करण्यामागे शास्त्र. मित्रांनो, दिवाळी म्हणजे थंडीच्या दिवसांना सुरुवात मानली जाते. थंडीच्या दिवसात शरीराची त्वचा कोरडी पडते. अशा वेळी अभ्यंग स्नान केल्यामुळे त्वचा मृदू आणि सतेज होते. तसेच शरीराचे स्नायू बलवान होतात. यामुळे उटणे लावून अभ्यंग स्नान करण्यात येते. अंघोळ झाल्यानंतर अंगठ्याने कारेंट फोडले जाते. शिवाय मंदिरात जाऊन देवांचे दर्शन घेतले जाते. या दरम्यान गावामध्ये या दिवशी शेतकऱ्यांच्या घरात पहिलं पीक आल्यामुळे शेतकरी या दिवशी धान्याची पूजा देखील करतात. अभ्यंग स्नानाची वेळ 31 ऑक्टोबर 2024 सकाळी 5:30 ते 6:45 वाजेपर्यंतची असेल. यंदा मराठी पंचांगानुसार अभ्यंग स्नानासाठी 3 दिवस आहे. पहिली दिवाळी अंघोळ ही 31 ऑक्टोबरला, मग 1 नोव्हेंबर लक्ष्मीपूजन आणि 2 नोव्हेंबर बलिप्रतिपदाला तुम्ही करू शकणार आहात. नरक चतुर्दशीला कोणत्या देवाची पूजा केली जाते, तर नरक चतुर्दशीच्या दिवशी यमराज, श्रीकृष्ण, काली माता, भगवान शंकर, हनुमान आणि विष्णूजींच्या वामन स्वरूपाची पूजा केली जाते. या सर्व देवी देवतांच्या मूर्ती घराच्या ईशान्य कोपऱ्यात प्रस्थापित कराव्या आणि त्यांची यथायोग्य पूजा करावी. देवांच्या समोर धूप दीप लावा, कुंकू तिलक लावा आणि मंत्राचा उच्चार करून पूजा संपन्न करा. ज्योतिषांच्या माहितीनुसार नरक चतुर्दशीची संध्याकाळ किंवा रात्र यमाचा दिवा लावून सुरुवात होते. या दिवशी 30 ऑक्टोबरला सायंकाळी 5:30 वाजून ते 7 पर्यंत यमाचा दिवा लावण्याची वेळ आहे. यमाचा दिवा पेटवण्यासाठी एक चौमुखी दीप असणे आवश्यक आहे. यामध्ये 4ही दिशेला असलेल्या वाती पेटवा. त्यानंतर दिव्यात तेल टाका. या दिव्याला पेटवल्यानंतर संपूर्ण घरात तो दिवा फिरवा. घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ हा दिवा दक्षिण दिशेला ठेवा. असे केल्याने पितृदोष नाहीसा होतो असे सांगितले जाते. नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान हनुमानजींची पूजा केली जाते. हनुमानजींची विशेष पूजा करण्यामागे काही शास्त्र आहे. दक्षिण भारतातील काही राज्यांच्या मते हनुमानजींचा जन्म आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला म्हणजेच नरक चतुर्दशीला झाला होता. त्यामुळे या दिवसाचे विशेष महत्त्व मानले जाते. उत्तर भारतात चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी
दक्षिण भारतातील काही भागात आश्विन महिन्याच्या नरक चतुर्दशीला, तमिळनाडू आणि केरळमध्ये हनुमान जयंती मार्गशीर्ष महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी साजरी केली जाते. ओरिसा हा वैशाख महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरी केली जाते. हनुमानजींचा जन्म श्रीरामांच्या जन्मापूर्वी झाला होता. भगवान श्रीराम यांचा जन्म इसवी सन पूर्ण 5114 मध्ये अयोध्येत झाला. चैत्र महिन्याची पौर्णिमा. मेष राशीत आणि चैत्र नक्षत्रात चैत्र पौर्णिमेला सकाळी 6:03 एका गुहेत हनुमानजींचा जन्म झाला होता. याचा अर्थ त्यांचा जन्म चैत्र महिन्यात झाला होता. मग चतुर्दशीला का साजरा करायचा? तर आश्विन कृष्ण पक्षाची चतुर्दशी. वाल्मिकी लिखित रामायणानुसार हनुमानजींचा जन्म आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला मंगळवारी स्वाती नक्षत्रात आणि मेष राशीत झाला. मग आपण चैत्र पौर्णिमा का साजरी करतो? असे म्हणतात की चैत्र महिन्याची पहिली तारीख विजय अभिनंदन महोत्सव म्हणून, दुसरी तारीख वाढदिवस म्हणून साजरी केली जाते. पहिल्या तिथीनुसार या दिवशी हनुमानजी सूर्याला फळ समजून खाण्यासाठी धावले होते. त्याच दिवशी देखील राहू देखील सूर्याला खाण्यासाठी गेला होता, परंतु हनुमानजींना पाहून सूर्याने त्यांना दुसरा राहू मानला. हा दिवस चैत्र महिन्यातील पौर्णिमेचा दिवस होता, तर दुसऱ्या तिथीनुसार त्यांचा जन्म आश्विन कृष्ण चतुर्दशीला झाला होता. दुसऱ्या मान्यतेनुसार माता सीतेने हनुमानजींची भक्ती आणि समर्पण पाहून अमरत्वाचे वरदान दिले होते. हा दिवस नरक चतुर्दशीचा दिवस होता. अनेक विद्वानांचे असे मत आहे की हनुमानजींचा जन्म त्रेतायुगाच्या शेवटच्या टप्प्यात चैत्र पौर्णिमेला मंगळवारी सकाळी 6:03 चित्र नक्षत्र आणि मेष राशीच्या संयोगात झाला होता. शेवटी असे म्हणावे लागेल की हनुमानजींचा जन्म हिंदू कॅलेंडरनुसार 2 तारखांना साजरा केला जातो. पहिला चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला आणि दुसरा आश्विन महिन्याच्या चतुर्दशीला. या दिवशी हनुमानजींची पूजा केल्याने सर्व प्रकारचे संकट टळेल आणि निर्भयता निर्माण होईल. नरक चतुर्दशीची पौराणिक कथा प्रकाशाच्या शक्तीने किंवा दैवी चांगुलपणाने अंधार किंवा वाईट नाहीसे करण्याचे प्रतीक आहे. म्हणूनच या दिवशी संपूर्ण भारतात दिवे लावले जातात. जिथे दिवाळी साजरी केली जाते त्या उत्सवाशी निगडीत काही कथा आहेत. नरकासूर हा राक्षस पृथ्वीवर लोकांना त्रास देत होता असे मानले जाते. यापुढे अत्याचार सहन न झाल्याने लोकांनी भगवान श्रीकृष्ण आणि देवी कालीकडे मदतीसाठी प्रार्थना केली. काही पौराणिक कथा नरकासुराला भगवान कृष्णाने मारल्याबद्दल बोलतात, तर काही देवी कालीद्वारे त्याच्या वधाबद्दल बोलतात. म्हणूनच या दिवसाला काली चौदस असेही म्हटले जाते. हे महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान या राज्यांमध्ये प्रचलित आहे. भारतातील ज्या राज्यांमध्ये दिवाळीच्या अगोदर नरक चतुर्दशी साजरी केली जाते, त्या दिवशी लोक या राक्षसाच्या राज्याचा वधाचा आणि पृथ्वीवरून वाईट आणि अंधाराचे निर्मूलन साजरे करण्यासाठी दिवे लावले जातात. नरक चतुर्दशी विधी संपूर्ण भारतात विविध प्रकारे पाळली जाते. भारतातील ग्रामीण भागात हा एक सगुणीचा सण असल्याचे मानले जाते. हा दिवस भगवान हनुमानजींची पूजा भारताच्या काही भागांमध्ये तांदळाचे तुकडे, गूळ, तूप आणि तीळ या नारळांच्या विशेष प्रसादाने केली जाते. महिन्याच्या ताज्या कापणीतून तांदूळ मिळतो. विशेष फुले, तेल आणि चंदन वापरून पूजा केली जाते. सहसा लोक या दिवशी नेहमीपेक्षा लवकर उठतात, विशेष हर्बल तेलाने मसाज करतील आणि धार्मिक स्नान करतील. याला अभ्यंग स्नान असेही म्हणतात, जे चंद्राच्या उपस्थितीत सूर्योदयापूर्वी केले जाते. असे मानले जाते की या स्नानासाठी वापरण्यात येणारे तिळाचे तेल व्यक्तीचे गरीब आणि दुर्दैवीपणापासून संरक्षण करण्यास मदत करते. मग स्वच्छ
आंघोळ करून नवीन कपडे घातले जातात. त्यांच्या मूळ ठिकाणाच्या कौटुंबिक मंदिरात विशेषतः कुळदेवी नावाच्या मातृदेवीला भेट दिली जाते. भारताच्या काही भागात या दिवशी पितरांना अन्नही अर्पण केले जाते. कुटुंब आणि मित्रांसोबत नाश्ता केला जातो. खास गोड पदार्थांसह भव्य दुपारच्या जेवणाचाही आस्वाद घेतला जातो. संध्याकाळी फटाके वाजवले जातात. हे सर्वजण मोठ्या उत्साहाने पाहत असतात. पश्चिम बंगालमध्ये या दिवसाला भूत चतुर्दशी असे देखील म्हटले जाते, जेथे असे मानले जाते की या दिवशी जंगलामधील पडदा पातळ होत असल्याने मृत व्यक्तींचे आत्मा पृथ्वीवरील त्यांच्या प्रियजनांना भेट देतात. काहींचा असा विश्वास आहे की या दिवशी 14 पूर्वज कुटुंबाला भेट देतात, म्हणून घराच्या परिभोवती 14 दिवे पेटवले जातात. गोव्यात नरकासुराचे कागदी पुतळे दृष्टाचे प्रतीक म्हणून बनवले जातात. हे नंतर फटाके आणि गवताने भरले जातात. पहाटे 4 वाजता या पुतळ्यांचे दहन आणि फटाके फोडल्यानंतर लोक आपापल्या घरी परततात आणि धार्मिक स्नान करतात. नवाची बरी वाईटाच्या चिरड्याने प्रतीक म्हणून पायाखाली चिरडली जाते. गोड पदार्थ आणि विविध प्रकारचे पोहे शिजवले जातात आणि कुटुंब आणि मित्रांमध्ये वाटले जातात. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती, या कथा आवडल्या असतील तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे दिवाळीच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ. हॅप्पी दिवाळी मित्रांनो.